नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मी नेहमी म्हणत असतो की एखादे काही इन्ग्रेडियंट्स वापरून आपण एखादा पदार्थ तयार करतो आणि आपल्याला असं वाटतं की हा पदार्थ आपल्याच इथे होतो, पण तसं नसतं. दुसऱ्या कुठल्या तरी देशात, दुसऱ्या कुठल्या तरी भागामध्ये हेच पदार्थ वापरून एक नवीन पाककृती तयार होते. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कुठल्याही पदार्थाला भाषा नसते, असते ती फक्त चव. आणि असाच एक प्रकार आपल्याला करायचा आहे. त्याचं नाव आहे अफगाणी एग करी किंवा अफगाणी अंडे की करी किंवा अफगाणी अंड्याची करी. चला सुरुवात करू. ही बघा, ही अंडी आहेत. आता तुम्ही म्हणा ही अंडी कशी, अंड हे आहे आणि त्याला असं मातीने आणि आता ही जी अंडी आहेत मातीनी आपण त्याला छान कव्हर केलं आहे. ही अंडी, त्यानंतर टोमॅटो, कांदा, लसूण आणि एक खोबऱ्याचा तुकडा, हे सगळं आपण शेगडीमध्ये भाजून घेऊ. हे कोळसे पेटलेले आहेत सगळे. याच्या मध्ये मध्ये ही अंडी पेरायची आपल्याला. टोमॅटो, कांदा, त्यानंतर खोबऱ्याची वाटी आणि लसूण. आता लसूण, कांदा, खोबरं हे लवकर होईल आणि अंड्याला उशीर लागेल, तर आपण लसूण, कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर त्याला काढून घेऊ. खोबरं वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत ते लवकर होतात, त्याच्यामुळे याला आपण काढून ठेवू. कांदा, टोमॅटो, याचं फक्त एक थोडंसं हे वरचं साल काढायचं आपल्याला, बाकी नाही काढायचं, नाही तर तो छान जो जळका सुवास आहे तो चालला जाईल. भाजलेलं खोबरं, त्यानंतर टोमॅटो, लसूण आणि हे धने, थोडं पाणी. यानंतर ग्रेव्ही आपण करून घेऊ. त्यासाठी तेल, जिरं आणि हा मसाला. हळद, तिखट, थोडीशी जिरे पावडर. ह्याला आपण छान भाजून घेऊ. यामध्ये हे काही खडे मसाले आपल्याला फक्त चेचून घ्यायचे. जायपत्री, दालचिनी, काळी मिरी, लवंग. मसाले घालताना नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण गरम मसाला घालतो, त्यानंतर गोडा मसाला घालतो, पावडर करून घालतो, पण त्यापेक्षा असं वेळेवर कुटून जो मसाला आपण ग्रेव्हीत घालतो, फोडणीत नाही ग्रेव्हीत, तर त्याचा स्वाद नक्कीच चांगला येतो. तुम्ही अनुभव घेऊन पहा. त्यानंतर किसलेलं आलं आणि मीठ. ही ग्रेव्ही अशी पातळ नसते, याला असंच थोडंसं ड्राय जे आहे, जास्त पातळ नको. आपण याला तेल सुटेस्तोवर परतून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवून ह्याला होऊ देऊ. आता ही अंडी पण छान झाली आहे. हे असं तडकलं म्हणजे साधारण 10-8 मिनटामध्ये होत असेल. हे आपण डायरेक्ट पाण्यात घालू. मला एक लक्षात आलं की अफगाणिस्तान किंवा त्या तिकडल्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल, हा एक माझा तर्क आहे. आणि म्हणून मग अंडी उकडवण्यात पाणी कशाला वाया घालवायचं, त्यापेक्षा त्याला मातीचा एक लेप द्या आणि सरळ कोळशामध्ये भाजून घ्या.
आत्ता जरी मी हे पाण्यात घातलं असलं तरी ते नुसती आपण माती काढून घेतली आणि त्याचं टर्फल निघू शकतं आरामात. आपण याचं साल काढून घेऊ आणि हे अंडी पाहाल की असं कव्हर याचं वेगळं निघतं. नेहमीच्या उकडलेल्या अंड्यांसारखं नसतं हे. ह्याला आपण भाताबरोबर सर्व करू. तर अशा प्रकारे अफगाणी एक करी किंवा भुने अंडे की करी आपली तयार आहे. कशाबरोबर खायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खा, पण खा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अंडा करी खाताना बघा माझी आठवण येते का.